नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मान्सून 2026 बद्दल काही सखोल मुद्दे आपण सांगितले आहेत, त्यावरती विशेष चर्चा या व्हिडिओमध्ये असणार आहे। या व्हिडिओमध्ये पश्चिम महाराष्ट्राला यंदा आवर्षण प्रणाली आहे का, खंड आहे का, किंवा महाराष्ट्रातल्या पेरण्या वेळेवरती होतील का, किंवा यंदाच्या पिकांचं नियोजन काय असेल, या सर्व गोष्टीवरती चर्चा करणार आहोत। व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली तर ऑलरेडी सुद्धा आहे। 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये जी काही टक्केवारी काढली आहे 30 टक्केवारी आहे, ती टक्केवारी वाढू सुद्धा शकते अशा पद्धतीचा मान्सून आहे। अल्निनोचा इफेक्ट किती टक्के राहील हे देखील ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ फक्त सर्वांना शेअर करायचा आहे एवढीच विनंती असेल। मित्रांनो, मान्सूनचं सत्र जे आहे आपण दरवर्षी पाहतो की जून आणि जुलै हा असा महिना आहे, ह्या महिन्याचा पॅटर्न पेरणीच्या वेळेस तर वेठीस धरतो। तर ह्या वर्षी वेठीस धरणारे भाग कोणते आहेत ते व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत पाहूयात। पण मान्सूनवरती गंभीर परिणाम नाही हे तुम्हाला 8 मार्चला सांगितलंय, 5 मार्चला सुद्धा सांगितलंय। रिपोर्ट 80% एवढा निघालेला आहे, म्हणजे इतर सालाप्रमाणे तो आहे। मग जून जुलै कालावधी हा दरवर्षी तुम्ही पाहताय, ऑब्झर्व करताय, जून जुलै हा कालावधी अशा प्रकारे असतो। ह्या वर्षी लानिनामुळे, मागच्या 2025 मध्ये लानिनामुळे तेलंगणा मार्गे जास्त प्रभाव मान्सूनचा राहिला। एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर बंगालच्या उपसागराकडनं जास्त राहिलाय। परतीचा मान्सून देखील दीर्घकाळ टिकून मुसळधार बरसलाय। हा फक्त लानिनाचा इफेक्ट होता। लानिना नसला की त्याचा नॉर्मल कंडिशन मध्ये हा इफेक्ट, जो परतीचा पाऊस एक 15 दिवस पडायचा तो मागच्या वर्षी 1.5 महिना पडला आहे। त्यामुळे ह्या वर्षी काय होणार आहे की नासधूस जी आहे ती कमी प्रमाणात होऊ शकते। विहिरीच्या पाण्याचा प्रश्न देखील बऱ्यापैकी मिटू शकतो। आवर्षण प्रणाली म्हणजे ज्या भागांमध्ये नुसतं पर्जन्यछायेचा भाग म्हणतो, उदाहरणार्थ आपण पश्चिम महाराष्ट्राचा आणि खानदेश मराठवाड्याचा देखील काही भागांचा समावेश केलाय, तर एक्झॅक्टली त्याच भागांबद्दल बोलूया। ह्या वर्षी जूनच्या कालावधीमध्ये जवळपास 14 जूनच्या कालखंडामध्ये मान्सून हा आगमन करू शकतो 2-4 दिवस मागे पुढे। एक तर 17-18च्या आसपास तो येईलच महाराष्ट्रामध्ये, व्याप्ती पण त्याची पूर्ण होऊन जाईल। पण मान्सूनला एक सायक्लॉनिक सिस्टम म्हणजे चक्रीय स्थितीचा सामना ह्या वर्षी करावा लागतोय, हे आपण रिपोर्टमध्ये पण सांगितलं आणि ते होणार सुद्धा आहे पुढे, हे तुम्हाला खात्रीशीर दरवर्षीच्या रिपोर्टमध्ये सांगतोय। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। मान्सून ज्यावेळेस चक्रीच्या वादळाच्या तडाख्यात बसतो त्यावेळेस तो आठवडाभर मागे पुढे लांबतो। एक्झॅक्टली डिपेंड राहील तो आता कोणत्या तारखेला येईल, मी तर 14 तारीख तुम्हाला डिक्लेअर केलेली आहे। त्यानंतर मोसमी वारे जे आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा थोडी जास्त वेगाने भारतीय ओशन सिस्टीमच्या भागामध्ये, तसंही ट्रेंड विंड्स यंदा थोड्या कमकुवत आहेत। पण ज्या आपल्या भारतावरती पश्चिम महाराष्ट्रावरती वारे 1 ते 1.5 महिना जास्त जोराने वाहतात, ज्याला काही भागांमध्ये हरिश्चंद्राची वारे म्हणतात, ते वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे अतिजोराने वाहतील। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा भाग असेल, नाशिक, धुळे हा देखील भाग आहे। त्यानंतर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, बीड जिल्हा, धाराशिव, त्यामध्ये परभणीचा पण काही समावेश आहे आणि जालन्याचा, बुलढाण्याचा सुद्धा समावेश आहे। या भागांमध्ये हे वारे दीर्घकाळ पाऊस लांबणीवर टाकू शकतात, पण पेरण्या या फटकाऱ्यावरती आणि फुटकाऱ्यावरती सुद्धा होऊ शकतात। एक्झॅक्टली थोडं मागे पण नेतो। एप्रिल महिन्यामध्ये, आता ह्या पुढच्या महिन्यात सुद्धा वादळी पाऊस राहणार आहे, त्याची तारखा मी तुम्हाला कालही दिल्या। त्यानंतर मे महिन्यात सुद्धा असं काही सत्र राहू शकतं, ते मे महिन्याच्या एक्झॅक्टली एंडिंगला म्हणजे 22-23च्याहीच पुढे, त्या म्हणजे रोहिणी नक्षत्रामध्ये सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर या कालखंडात देखील वादळी पाऊस पडू शकतो। गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा थोडा कमी पण होऊ शकतो। आणि एक्झॅक्टली ह्या पावसाचे परिणाम पाऊस पुढचा लांबणीवर पडू शकतो, पण एवढाही लांबणीवर पडणार नाही। गेल्या वर्षी कसं आपल्या काही ठिकाणी बऱ्याचशा पेरण्या शेवटच्या आठवड्यामध्ये आटपत आल्या होत्या आणि उरीसुरी पेरण्या ज्या आहेत त्या पूर्व विदर्भातल्या काही भागांमधल्या, जसं की हिंगणघाट असेल, वर्धा असेल आणि एक्झॅक्टली इकडे सुद्धा त्या भागातल्या पेरण्या थोड्या लांबल्या होत्या। तसंच ह्या वर्षी सुद्धा होऊ शकतं। जूनची आणि जुलैची ही दरवर्षी जेमतेम कंडिशन आहे, नवीन वेगळं काही नाहीये। मित्रांनो, खंडाबाबत देखील भूमिका आपण त्यामध्ये स्पष्ट केली होती की एक पखाळ पडू शकते। एक्झॅक्टली ह्या वर्षी ऑगस्टच्या आसपास पहिल्या आठवड्यामध्ये खंडाची तीव्रता जाणू शकते। मॉडेलनुसार तर जुलैची एंडिंग
आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये कालखंडामध्ये एक 20-25 दिवसाचा 20 दिवसाचा खंड जाणू शकतो. तो खंड सर्वांना प्रभावशाली ठरणार नाहीये. त्यामध्ये काही भाग जवळपास महाराष्ट्राचा 40 ते 45% भाग खंडाच्या तडाख्यामध्ये इतक्या लॉंग टर्ममध्ये येणार नाही. या कालखंडामध्ये जुलैच्या जवळपास आसपास एंडिंगच्या आसपास एक तीव्र उन्हाचे चटके वगैरे जाणू शकतात. आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा. 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत. ऑगस्टमध्ये पावसाची जेमतेम पाहायला गेलं तर ऑगस्ट एंडिंगला वादळी ते अवकाळी पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात ऑगस्टच्या दरम्यान नंतर. कारण की एमजीओ पॅटर्न आयओडी पॅटर्नचा इफेक्ट त्यावेळी जाणू शकतो. एक्झॅक्टली पुन्हा मागे घेऊन जातो. कारण की जसं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये उष्णतेची लेवल पाहायला मिळते, एक्झॅक्टली त्याच अपोजिट तिथे सुद्धा उष्णतेची लेवल आपल्याला पाहायला मिळणार आहेच. त्यामुळे उष्णतेमुळे असे बदल जो एमजीओ असेल ज्याचा प्रत्येक 60 दिवसांनी युटर्न असतो, तशाच पद्धतीनं आयओडीचं सुद्धा सिंगल फेज टू फेज मध्ये जाऊन सुद्धा हा फायदा महाराष्ट्राला होण्याचे चान्सेस भरपूर पाहायला मिळत आहेत. ही पुढची गोष्ट राहिली. यंदा कमी दाब जे आहे ते सुद्धा बंगालच्या उपसागराकडून पॉझिटिव्ह आहे. रिटर्न मान्सून बाबत जे बोलतोय आपण, सप्टेंबर महिन्याचा एकंदरीत पहिला आठवडा तो घेईल रिटर्निंग फिरायला, पण त्या कालखंडात सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रभाव राहील असा अंदाज दिसतोय. मान्सून परतीचा जास्त वेळ लांबणार नसल्यामुळे रेंगाळणार नाहीये, पण जाताना तो अनेक भाग जवळपास 75%हूनही अधिक भागांना चांगलाच धो बरसून जाऊ शकतो अशी कंडिशन आहे. यामध्ये आणखी सुधारणा होईल असं बऱ्याचशा गोष्टीच्या अभ्यासातून आपण ऑब्झर्व केलेलं आहे. आणि आता दुष्काळाची सुद्धा मॅसेज, दुष्काळाच्या वृत्तवाहिन्या, दुष्काळाच्या मोठ्या मोठ्या संस्था सुद्धा दुष्काळाच्या बाबतीत भाकीत करण्यात त्यांनी आता सौम्य भूमिका घेतली आहे. तुम्हाला त्यामध्ये समजलं असेल. त्यामुळे मार्चचा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे, रोखठोक भूमिकेचा असतो. आता इथून पुढे काय करायचे? आता बऱ्याच शेतकऱ्यांना आपण सुरुवातीला जसं सांगितलंय की आपल्याला पेरणी करायची आहे, तारखा काय असतील किंवा पेरणीचं नियोजन काय असेल, पेरणीची तारीख ही 18 मेच्या अगोदर समजणारच नाही. त्यामध्ये 4 दिवसाचा 5 दिवसाचा गॅप ठेवून आज सांगितली जाते. पण या कालखंडामध्ये अनेक ठिकाणी सर्वदूरची व्याप्ती नसते. जुलै महिन्याच्या चांगल्या पावसाच्या व्याप्तीचा तुलना जर पाहिली आपण, 1 ते 40%, 30% असाच पावसाची व्याप्ती हा जून महिना शेवटपर्यंत राहू शकतो. त्यामुळे त्याची व्याप्ती 80-90% व्हायला 2 आठवड्याचा कालावधी ह्या वर्षी लागू शकतो अशी परिस्थिती आहे. मान्सून घातक नाहीये, मान्सून तुम्हाला दुष्काळी स्वरूप दिसू देणार नाही. नदी नाल्यांना ओढ्यांना पाणी येणारच आहे अशी भूमिका आपण पहिल्या रिपोर्टमध्ये ठेवली आणि आताच्या सविस्तर माहितीमध्ये देखील ठेवली आहे. पेरणीसाठी किंवा पेरणीचं नियोजन जसं एक्झॅक्टली बरेचसे शेतकरी शेत आपल्या पद्धतीनं दुसऱ्यांचं पण करतात. त्यामध्ये चिबड्या रानामध्ये किंवा माळ रानामध्ये यंदा सोयाबीन चालेल का वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर त्याची पूर्तता जी असते ती आपण 18 मेला दरवर्षी करतोय. फक्त एवढंच सांगितलंय तुम्हाला की ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे, ज्या खडकाळ जमिनीमध्ये कमी पाण्यावरती पुढे तरसू शकतो का, विहिरीला पाणी तर कुठे राहिलंच नाहीये, तर एक्झॅक्टली त्या जागेवरती तुम्हाला कसं नियोजन करायचं हे 18 मेला समजेल. पण विनंती आहे की मान्सून धोक्याचा नाहीये, मान्सून पॉझिटिव्ह आहे. पिकं करपणं, पाऊस उघडणं किंवा थोडी गॅप पडणं ह्या गोष्टी दरवर्षी घडतात. त्याचा मोठा बाऊ करू नका. आणि ज्या पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज आपण थांबवलाय तो मान्सूनमध्ये पुन्हा करूयात आणि जूनच्या कालखंडामध्ये पेरणीचं नियोजन आपल्या ऍप्लिकेशनवरती देखील सांगण्याचा प्रयत्न करूयात. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.